सर्वांना नमस्कार. या चित्रफितमध्ये आपण भोसले घराण्यातील एका भारतीय राजाबद्दल बोलणार आहोत. एक महान पुरुष, उत्तम प्रशासक आणि कुशल नेतृत्व असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे नाव क्वचितच कोणाला माहिती नसावे. कधी आपण निवांत किंवा एकांतात बसून स्वतःला किंवा आपल्या मनाला प्रश्न विचारा की छत्रपती शिवाजी महाराजचे विचार आपण खरोखरच आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणत आहोत का? एकदा विचार करा, पुन्हा एकदा चिंतन करा आणि ते आचरणात आणले गेले आहे की आपल्या आतापर्यंतच्या जीवनात पाळले गेले आहे का याची चौकशी करा. आपला प्रतिसाद काहीही असेल, स्वतःला सामावून घेण्याचा किंवा वाढविण्याचा प्रयत्न करा आणि एक चांगली व जबाबदार व्यक्ती व्हा. हो, बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नसून ते एका विचाराचे प्रतिनिधित्व करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बांधणीवर कायम प्रभाव असल्याने त्यांचे विलक्षण लष्करी कौशल्य, जमिनीचा सर्जनशील वापर आणि दूरदर्शी रणनीती अधोरेखित केली. त्यांचे किल्ले आजही त्यांच्या प्रभावी स्थापत्य आणि ऐतिहासिक महत्त्वाबद्दल आश्चर्य आणि आदर निर्माण करतात. ते भक्कम प्रशासकीय क्षमता असलेले कुशल नेते होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही महत्वाचा आहे, पण अशा निकृष्ट कामामुळे जर ढासळत असतील तर ते खूप वेदनादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीवर कोटी खर्च करण्यापेक्षा त्यांची जी विचारांची संपत्ती आहे त्यावर लक्ष केंद्रित करण्याची खूप नितांत आणि या काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीपेक्षा आपण यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. 1. 17व्या शतकात बांधलेल्या प्रभावी आणि उल्लेखनीय किल्ल्याची देखभाल आणि संरक्षण. 2. छत्रपती शिवाजी महाराजांची श्रद्धा आणि मूल्ये, स्वराज्य, निष्पक्षता आणि सर्वांसाठी समानता या संकल्पनावर ठामपणे आधारलेली होती. आपल्या काळात त्यांनी लोकांच्या रक्षणासाठी सोयीसुविधांनी युक्त एक मोठा किल्ला बांधला. छोटी फौज असूनही त्यांच्या अभिनव विचारसरणीने स्वराज्याचा पाया रचला. लोकांचे चारित्र्य राष्ट्राला आकार देते असे त्यांचे मत होते. समाजाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्याशी निगडीत काही महत्त्वाच्या कल्पना व श्रद्धा खाली मांडल्या आहेत. 1. स्वशासन. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा समूह बाहेरील स्रोताच्या हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्रपणे नियामक कार्य पार पाडू शकतो तेव्हा स्वशासन होते. 2. समाजात सामान्यपणे स्वीकारल्या जाणाऱ्या या आणि आचरणात जाणाऱ्या या धर्मनिरपेक्ष श्रद्धा आणि तत्वे. सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मापासून वेगळे असणे किंवा कोणताही धार्मिक आधार नसणे असा होतो. सेक्युलर व्यक्ती म्हणजे ज्याला आपल्या नैतिक मूल्याचे श्रेय कोणत्याही धर्माला द्यायचे नसते. त्यांची मूल्ये ही त्यांच्या तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक विचारसरणीचे उपज आहेत. 3. न्याय आणि समानता. समता आणि न्याय हे समान वागणूक आणि निष्पक्षपातीपणाचे प्रतीक आहेत. समतेशिवाय खरा न्याय मिळू शकत नाही आणि न्याय निर्माण देणारी आणि निष्पक्षपाती वागणूक देणारी व्यवस्था नसेल तर समानता ही केवळ सैद्धांतिक संकल्पना आहे. 4. महिलांचे सक्षमीकरण. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांना मदत करणे, त्यांना स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम करणे, भेदभाव आणि हिंसेच्या विरुद्ध पुन्हा उभे करणे, स्वतःसाठी आणि इतरांच्या सामाजिक प्रगतीसाठी व त्यांची भूमिकेसाठी वकिली करणे. 5. बंडखोर सैन्यांकडून वापरले जाणारे लष्करी डावपेच. शत्रूच्या लष्करी कारवायांना त्रास देणे, धीमा करणे आणि त्यात हस्तक्षेप करणे या उद्देशाने लहान स्वायत्त गटांनी चालविलेल्या कारवाया, विशेषतः शत्रूच्या रेषेच्या मागे. आणि 6. राष्ट्राला सर्वांपेक्षा वरचढ ठरवा, राष्ट्राला प्रथम प्राधान्य द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे विचार आणि तत्वे केवळ शक्तिशाली साम्राज्याच्या निर्मितीस मदत करत नाही, तर आज असंख्य व्यक्तींसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून काम करतात. किंबहुना स्वतःच्या जीवनात या विचारांचे अनुसरण करणे, अंमलात आणणे आणि त्यांचे रक्षण करणे हाच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा खरा आदर आहे, नाही का? महाराज असे म्हणतात, डोके कधीही वाकवू नका, नेहमी उंच ठेवा. माणूस शत्रूंकडूनही शिकू शकतो. धर्म, वंश किंवा जातीचा विचार न करता त्यांनी सर्वांनी समान वागणूक दिली. ते एक कुशल योद्धा, रणनीतिकार आणि कर्तृत्ववान व्यक्ती होते, ज्यांनी सहजपणे इतरांचा विश्वास संपादन केला.
आणि लोकांच्या कल्याणासाठी कार्य केले. प्रश्न एकच राहतो की आपण खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आपल्या दैनंदिन जीवनात मूर्तरूप देत आहोत का? एकदा विचार करा, आपल्या जीवनात प्रतिबिंबित करा आणि समाविष्ट करा. असा आपला जनमानसातल्या मनातला राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. जय भवानी, जय शिवाजी. लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. हसत राहा, निरोगी राहा. धन्यवाद.